नमस्कार मित्रांनो, मी गजानन नागोलकर. मी नागोलकर भूमाफिला रिप्रेझेंट. मी आज तुम्हाला मोजणी संदर्भात काही सांगणार आहे. काय असते मित्रांनो, आपण एखादी जमीन आपण डेव्हलप करायचा विचार करतो किंवा एखादा आपला प्लॉट असेल 22 गुंठ्याचा, एखादा एकराचा जो काही क्षेत्र असेल ते जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर आपण सर्वप्रथम ती जमीन एखाद्या सर्वेअरकडनं मोजून घेतो. मोजणीदाराकडनं मोजून घेतल्यानंतर आपण त्याचा एक प्लॅन बनवतो. पण काय असते मित्रांनो, आपण जर मोजणी करताना ती परफेक्ट जर नाही केली तर त्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात ते मी तुम्हाला सांगत आहे. आज आम्ही लोणारला आलो आहे. लोणारला सर्वे नंबर 50मध्ये 72 गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे. या क्षेत्रफळामध्ये हे जे लेआउट धारक आहेत यांनी कुठल्या एका सर्वेअरकडनं मोजणी शीट बनवून घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती प्लॅन तयार केला. इंजिनियरकडनं प्लॅन तयार करून घेतला. परंतु आम्ही इथे जागेवर डिमार्केशनला आलो असताना सदर जागेवर मी मोजणी केली आणि तो जो त्यांनी इंजिनियरकडनं प्लॅन दिला तो बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु झालेली मोजणी जी अगोदर मोजणीदारांनी मोजणी केली ती चुकीच्या पद्धतीने करून हे लेआउट जागेवर कुठेच बसत नाही. त्यामुळे आता हे जागेवर लेआउट बदलावं लागणार आहे. तर सांगायचं इतकंच मित्रांनो की तुम्ही कुठलीही जमीन, तुमची स्वतःची जमीन, करोडो रुपये एकराची जमीन ज्यावेळेस डेव्हलप करता त्यावेळेस एक चांगला सुशिक्षित सर्वेयर, त्याचं एज्युकेशन पहा. 2 पैसे शिल्लक गेले तरी चालतील, परंतु त्याचं शिक्षण अगोदर पहा आणि नंतरच मोजणी करून घ्या. कारण काय असते, आपला बेस जो असतो मोजणीचा, सर्वेअरचा, तो बेसच महत्त्वाचा असतो. एकदा मोजणी चुकली का सर्व लेआउट प्लॅन पूर्ण विचकून जातो. आता या लोणारच्या लेआउटमध्ये हे जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने मोजणी केली. हा सर्वेअरने दिलेला प्लॅन आणि आम्ही मोजणी करून बसवलेला प्लॅन, याच्यामध्ये तफावत तुम्हाला दिसतच असेल कशी तफावत आहे. हे लेआउट जागेवर तंतोतंत न बसण्याचे कारण सुरुवातीला झालेल्या चुकीच्या मोजणी. त्यामुळे आपण लेआउट बनवताना योग्य सर्वेअरच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या सल्ल्याने आपल्या शेतजमिनीची मोजणी करून घ्यावी. धन्यवाद.